पुढची काही मिनिटं आणि जरांगे पाटील यांची सभा या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये सुरू होईल। आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जी दृश्य बघतोय त्यामध्ये जरांगे पाटील आपल्याला दिसत आहेत। एकतर मैदानावरती उपोषण होईल, नाहीतर विजयाचा गुलाल उधळला जाईल। मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर वीरेंद्र पवार यांची प्रतिक्रिया, मराठा समाजातील गोरगरीब जनतेचं जर आजच्या दिवशी जर भलं होणार असेल तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आज काही नसेल। माझं एवढंच म्हणणं आहे, आज मराठा समाज हा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं तेवढ्यासाठीच आलेला आहे की आम्ही इकडनं आज आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आहोत, हे तर पक्का आहे। त्यामुळे आम्हाला हीच इच्छा आहे की मनोजदादांनी इथे गुलाल उधळायला यावं, ना की इथे बसून उपोषण करायला। कारण त्या माणसाने आतापर्यंत एवढं दिलं आहे आणि आज त्याचं कुठेतरी चित होताना आपल्याला दिसत असेल तर माझं म्हणणं एवढंच आहे की राज्य सरकारने थोडं बहुत पुढे मागे करावं, पण आज जातेवेळी मराठा समाजाला आरक्षण देऊनच घरी पाठवावं एवढी आमची इच्छा आहे।